न्यूज लाईन, अचूक वेधक. दातासकट साप ठेवायची सवय, त्यातले हे चावलेले 2 साप आहेत, ती गेली. म्हणजे माझं अगदी प्रामाणिक, मला वाईट वाटतंय. म्हणजे वडिलांना 2 वेळाला तुम्ही म्हणलं 12 वर्ष, नॉट ए सिंगल पैसा खर्च, चहाचा कप सुद्धा नाही. आणि एवढी 25 वर्ष झाले नगरपंचायत सरपंच पदापासून, आता 25 वर्ष. माझ्या अन्याय झालाय काय? तुझ्या अन्याय, तू काय टाटा बेल, तुझ्या अन्याय काय झालाय? तुम्ही भानगडी केल्या म्हणूनच लढाई गेला ना, असं सांगा ना. आणि पृथ्वीराज चव्हाणासारख्या माणसाचा तुम्ही विश्वासघात केला. या वयात त्यांना अडचणीच्या काळात तुमची साथ हवी असताना तुम्ही जर अशी गद्दारी केली, ह्याला तुला किडे पडून मारणार. तुम्ही कशा करता असं केलं? आणि त्यावेळा पत्र ऐका, परवा मी भाषण ऐकलं, केंद्रात आणि डबल इंजिनचं सरकार आहे त्यामुळे हा विकास झाला. अरे वा, ही इंजिन बंद असतं तर तुला कुत्रा बी विचारलं नसतं. असं असतं काय? मी मला हृदयातनं वेदना होतात म्हणून बोलतोय. मी कशाला काय त्याचा विश्वासघात केला? सांगायचं त्याला, बाबा सॉरी, माझी काहीतरी अडचण झाली, तरी काय स्टे दिलाच हवी. त्यांनी सांगितलं की मग मी मलकापूरच्या विकासासाठी निघालो. समजा एखाद्याचा ऍक्सिडेंट झाला, मेला असता तर परत काही विकास थांबलाच नाही. 2 विकास होते दोघांचे, मग आतापर्यंत का एकमेकात छाती बसून होता? अरे विश्वासघात आहे. बघा, आम्हाला वाईट वाटत आहे. आम्ही ते 25 वर्ष 50 वर्ष मी बघतोय किती काय केले. उद्या दादाने कसं आय लव्ह यू बाबा, ओके जाऊ, म्हणजे क्लिअर कॉन्शियस आहे ना. आणि ते आमचा जर त्यांच्यावर क्लिअर कॉन्शियस नसता तर आम्ही धाडस केलं असतं ना इथं बसायचं. आमचं म्हणणं एकच आहे की या वयात आधाराची गरज असताना त्याच्या आधारावर बाबा नाहीत, पण वाटतं हो, आणि त्याचा फटका मला बसला, त्या बापा असू द्या. परंतु ही निवडणूक उदयदादांच्या नेतृत्वाखाली आम्ही चांगली लढणार. आणि लोकांना हा राग आहे की पृथ्वीराज चव्हाणांनी तुझं काय केलं नाही म्हणून तू त्याला या वयात छान सोडलं. अरे सामान्य माणसाला वाटतं ना, सामान्य आपल्याला वाटतं ना, सगळेच काही लाभार्थी नाहीत ना तिथं, सगळ्यांनीच काय मेडिकलला ऍडमिशन घेतले नाहीत ना. म्हणून जे सामान्य माणसं आहेत ते आमचे काय पाहुणे पाहिजे, आमच्या काय ओळखी आहे ते की. परंतु आम्हाला बेसावत ठेवल्यामुळं आमची ही अडचण झाली. लोकसभेच्या निवडणुकीपासून गेल्या विधानसभेत त्याने कामच केलं नाही. $4,000 कमी कसं आलं? कामच केलं नाही. तर ते काय आमचं बोलणं फडफड असतं त्यामुळे आम्ही लांब, आणि त्यांचं नाजूक असल्यामुळे या म्हणून भाऊ या. मलकापूरमध्ये आता बाबा काल सहज गप्पा मारता म्हणले की अजित पाटील कदाचित राज्याचे मुख्यमंत्री झाले असते, केंद्रात मंत्री झाले असते, असं बाबांचं वक्तव्य होतं. बाबांना हे उशीरच सुचलं. आता काय असं आहे, परंतु मला अतिशय आनंद झाला. मला काय मिळालं नाही, मी माझ्या अजित पाटील त्यांच्यामुळे मला ओळख मिळाली. ते जेव्हा मुख्यमंत्री होते, आम्ही बाहेर जाताना हे मुख्यमंत्री त्याच बस, ते काही प्रत्येक जणच हे असते असं नाही, सगळ्याला संधी मिळते असं नाही. एक काळ माझा होता. सांगताना असं सांगितलं की काँग्रेसची माहिती किंवा प्रेमला यांच्याबद्दल, आनंदराव गावांच्याबद्दल माहिती कदाचित माझ्यापेक्षाही जास्त अजिताप्पांच्याकडे माहिती आहे. आणि अजिताप्पा दादाना साक्षीर आहे, मी काकाचं तिकीट दिल्लीतलं घेऊन आलो, काकालाही माहिती नाही. ती विचार अजिताप्पा नाही, आजा. हो आजा. नाही मला 2 माणसं आजा म्हणतात, काका एक म्हणायचे बाबा. दादाला माहिती आहे काकांचं तिकीट आहे. दादा माहिती होतं का? 85. दादा म्हटले, काका म्हटले तिकीट नाही म्हटलं. दादाच म्हणायचं कसं नाही, चला कराडला.
म्हणजे आम्ही काय मोठा नाही, परंतु एक संधी मला मिळाली. ती कुणामुळे मिळाली? मी गद्दार होईन ना. ज्या वेळेला जे आमच्यापासून फुटून गेले, लग्नात आलं त्यांच्याजवळ कोणी बसत नाही. माफ करा, मी आपलं ते भावनेच्या बरं वाईट वाटतं आम्हाला. द न्यूज लाईन, अचूक वेधक.